तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा एक निर्देशांक आहे, तो म्हणजे लिंग असमानता निर्देशांक. याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारताना तुम्हाला दिसते. तर हा निर्देशांक ईव्हीएनडीपी 2010 पासून काढतं. तर हा निर्देशांक मोजण्यासाठी किंवा काढण्यासाठी जे आयाम आणि निर्देशक विचारात घेतले जातात त्याच्यावरती प्रश्न येतो. तर याच्यामध्ये प्रजनन स्वास्थ्य, नंतर स्त्री सशक्तीकरण आणि रोजगार क्षेत्र हे मुख्य आयाम विचारात घेतले जातात. तर प्रजनन स्वास्थ्य किंवा मातृ स्वास्थ्य याच्या अंतर्गत माता मृत्यू दर आणि पौगंड अवस्थातील जनन दर विचारात घेतला जातो. माता मृत्यू दर म्हणजे 1 लाख जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजे माता मृत्यू दर असतो. आणि पौगंड अवस्थेतील जनन दर म्हणजे काय, तर पौगंड अवस्था म्हणजे 14 ते 19 वर्ष वयोगटातील ज्या मुली असतात त्यांचा 1000 लोकसंख्येपाठीमागे जन्माला येणाऱ्या ज्या मुलांची संख्या असते ती तिथं मोजली जाते. राईट. नंतर सशक्तीकरण किंवा सक्षमीकरणाअंतर्गत स्त्रियांचा संसदेतील सहभाग आणि त्यांचं माध्यमिक शिक्षणातील जी उपस्थिती ती विचारात घेतली जाते. तर रोजगार क्षेत्राअंतर्गत स्त्रियांचा रोजगार क्षेत्रातील सहभागिता दर विचारात घेतला जातो. तर जो लिंग असमानता निर्देशांक जो आहे तो त्याच्यामध्ये 0 ते 1 गुण दिले जातात. 0 जर असेल तर त्या देशामध्ये लिंग समानता संपूर्ण आहे आणि 1 जर असेल तर त्या देशामध्ये संपूर्ण लिंग असमानता आहे असा त्याचा अर्थ होतो. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण येत्या गुरुवारी रात्री 7 ते 11 इकॉनॉमिक्सची कंप्लीट रिव्हिजन मॅरेथॉन घेणार आहोत. 7 ते 11 तर ती तुम्ही नक्की जॉईन करा आणि इतर रिव्हिजन मॅरेथॉन पण तुम्ही जॉईन करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. धन्यवाद.